नमस्कार. एमसेन न्यूज चॅनलच्या गल्ली दिल्ली या इलेक्शन स्पेशल शोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता सगळ्याकडच्या जागांचा प्रश्न सुटला आहे आणि निवडणुकीच्या फ्युअरला एकदम जोरात सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या या दोन मतदारसंघांवरती आज आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत एमसेनचे सल्लागार संपादक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संजयजी वरकट सर. सर आपलं स्वागत आहे. सर, निवडणुकांचा जो फ्युअर म्हणता येईल किंवा खऱ्या अर्थानं जी वातावरण तापायला लागतं ते तापलंय. कारण विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधारी पक्ष असतील, मोदी, शरद पवार, उद्धव ठाकरे सगळ्यांनी जोरदार प्रचार करायला सुरुवात झाली आहे. आणि त्यामुळे रोज नवीन बाईट्स, नवीन त्यांनी दिलेले जे सगळ्या आश्वासनं आणि त्याच्यावरती केलेली टीका आणि टीकांना प्रत्युत्तर असं सगळं सुरू झालंय. पण आज आपण बोलणार आहोत आपल्या दोन मतदारसंघांविषयी. एक छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ आणि दुसरा आहे जालना मतदारसंघ. औरंगाबाद आणि जालन्यात आजची परिस्थिती काय यावर ते आपण बोलतोय. तर सुरुवात करूयात औरंगाबादवरनं. सर, औरंगाबादमध्ये जे आहे ती तिरंगी लढत आहे की चौरंगी, आणि आजचं चित्र कसं आहे? नक्कीच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ आता त्याचं ध्रुवीकरण वाढायला लागलेलं आहे. जसं निवडणूक जवळ येते तसं आणि प्रत्येक बाजूनं ध्रुवीकरण होतंय. आता सगळ्यात मोठं चांगली गोष्ट ज्याला म्हणता येईल आपल्याला तर ती ही आहे की औरंगाबादची एकेकाळची निवडणूक म्हणजे खान विरुद्ध बाण अशी लढाई मानली जात होती. या निवडणुकीमध्ये तो विषय कुठंच राहिलेला नाही, ही एका दृष्टीनं खूप चांगली गोष्ट आहे. पण दुसऱ्या बाजूनं असं जरी असलं तरी अजूनही हिंदुत्वाच्या पॉकेटवर ज्यांचं राजकारण आहे किंवा हिंदुत्ववादी, कट्टर हिंदुत्ववादी कोण तुमच्यापेक्षा आम्ही का आमच्यापेक्षा तुम्ही, याच्यामध्ये ज्या दोन शिवसेनेमध्ये वाद लागलेला आहे किंवा भारतीय जनता पक्षामध्ये आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेमध्ये जो वाद सुरू झाला आहे, हे कट्टर हिंदुत्ववाद कोणाचा आहे, तर त्याच्यामध्ये अजूनही ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अजूनही त्यांनी तो मुद्दा लावून धरलेला दिसतो. त्यामुळे त्यांनी चंद्रकांत खैरे यांचा एक जो आजचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे सध्या की मुस्लिम समाजाच्या बैठकीमध्ये त्यांनी प्रार्थना स्थळामध्ये मुस्लिम समाजाने कशा पद्धतीनं काय आचरण करायला पाहिजे अशा पद्धतीचा तो व्हिडिओ आहे आणि तो दाखवला गेला शिवसेनेचे जे प्रवक्ते संजय शिरसाट यांच्याकडून. त्याची सध्या रंगतदार चर्चा आहे. आपला मुद्दा हा आहे की याच्यामध्ये मतपरिवर्तन काय होऊ शकतं, तर याच्यामध्ये जास्तीत जास्त जो हिंदुत्ववादी मतदार आहे आणि जो मूळ बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहे त्यांनी खैरेंच्या विरुद्ध मतदान करावं आणि ते पूर्णपणे नवीन शिवसेना जी एकनाथ शिंदेची त्यांच्या बाजूने यावं, हा त्यांचा एक पवित्र असू शकतो. पण तसं होईल का, हा आजच्या चर्चेचा आपला विषय आहे. तर असं होण्याची अजिबात मला वाटतं शक्यता नाही. त्याचं मुख्य कारण असं आहे की खैरेंनी जरी असं विधान केलेलं असलं आणि तो व्हिडिओ जरी दाखवला तरी आत्ताची परिस्थितीमध्ये गावागावामध्ये जेव्हा ग्रामीण भागामध्ये आपण बघतो चित्र, तर साधारणपणे चंद्रकांत खैरे यांचा जो वोट बँक आहे त्या वोट बँकेला फार त्याच्यामुळे धक्का लागत नाही. त्यामुळं परिस्थिती जैशी ती तशीच आहे. आपण जो आत्ता प्रश्न विचारला की तिरंगी लढत होईल का चौरंगी, तर हा एक फार कळीचा मुद्दा आहे. कारण चौथे जे उमेदवार आहेत हर्षवर्धन जाधव, तर त्यांना सुरुवातीला मागच्या वेळेस पण अशाच पद्धतीनं सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्याकडे निग्लेक्ट केलं होतं त्यांना किंवा ते काही फार मतदान घेणार नाही. परंतु त्यांच्या मतदानामुळेच का मागच्या निवडणुकीमध्ये सगळं निकालाचं चित्र पण पालटलं आणि निकालही लागला. आत्ताच्या परिस्थितीमध्ये मागच्या वेळी जे ते हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत आहे त्यांचं असं मत आहे की इम्तियाज जलील पडायला पाहिजे. असं हे जे राजकारण सुरू आहे हिंदुत्ववादी, कट्टर हिंदुत्ववादी पक्षाचं, तर ते ग्राउंड लेवलवर ते सक्सेस होताना दिसत नाही. कारण इम्तियाज जलील यांची वोट बँक त्यांच्यासोबत आहे. अशा परिस्थितीमध्ये या दोन वोट बँकेचे मोठ्या प्रमाणात विभाजन झालेलं आहे. आता हर्षवर्धन जाधव यांची जो पॉकेट वोट आहे तर त्यांचा पण असा एक सूर येऊ लागला हळूहळू. आता तो किती कन्वर्ट होतो इलेक्शनपर्यंत तो सांगता येत नाही, परंतु साधारणतः मला असं लक्षात येत आहे की थोडं जे मतदान आहे की ते मराठा समाजाचं मतदान आहे ते परत हर्षवर्धन जाधव यांच्याकडं डायव्हर्ट व्हायला लागलेलं आहे. आणि तसं जर झालं तर हा फार मोठा धोका खैरेंना, सगळ्यात जास्त धोका नंबर 2ला संदीपान भुमरेला. कारण आपला असं अजूनही मत आहे की खैरे विरुद्ध इम्तियाज जलील अशीच ही लढत होणार आहे. नक्कीच. म्हणजे जी लढत आहे ती सध्या आजच्या घडीला, जरी आज आपण 1 मेला बोलतोय, 1 मेच्या दिवशी जर जे आहे तर आजच्या लढतीकडं मागच्या काही 6-7 दिवसांचा ट्रेंड किंवा रोजचा येणारे बाईट्स, रोजच्या होणाऱ्या प्रचार सभा याच्याकडे बघितलं की एक कानोसा घेतला तर असं जाणवतं की जी लढत आहे ती खैरे वर्सेस इम्तियाज अशी आहे. म्हणजे चंद्रकांत खैरे यांच्या विरुद्ध इम्तियाज जलील अशी लढत आहे. आणि या सगळ्यांच्या अराउंडिंग आता बाजूबाजूला ज्या घटना घडतील, म्हणजे त्याच्यामध्ये संदीपान भुमरेने जर प्रचारात आघाडी घेतली तर मग ती उद्या भविष्यात भुमरे वर्सेस इकडे इम्तियाज जलील होईल. पण त्याच्यात अजून 2 जे हिडन फॅक्टर आहे, सरांनी त्याच्यापैकी एक जे बोलले आहे
की त्यांनी सांगितलं की मागच्या वर्षी जी आहे ट्रॅक्टर सगळ्यात जास्त पळालं होतं हर्षवर्धन जाधवांचं आणि सगळे निवडणुकीचे बदलले होते. तर यावर्षी ग्रामीण भागातनं हर्षवर्धन जाधवची परत चर्चा सुरू झाली आहे, ती नाकारता येणार नाही. आणि दुसरा जो त्यातला अजून एक मुद्दा आहे की इथलं वंचितच्या उमेदवारावर जो संभ्रम होता तो पण अफसर खान पण जरा त्यांचंही त्यांच्या पद्धतीनं फिरणं सुरू आहे. त्यामुळं ह्या दोन गटाकडे अफसर जे आहे ते इम्तियाज यांची किती मतं खातात आणि त्याच्यावरती हा सगळा पुढचा भाग आधारित असणार आहे. त्याच्यात सरांनी एक उल्लेख केला की 2 दिवसापूर्वी याच्या आधी जी स्पर्धा होती की कोण कट्टर हिंदुत्ववादी, अगदी खरं. पण आता जी स्पर्धा म्हणजे आता तो काय झालंय की थोडंसं मवाळ म्हणजे असणार आणि शिवसेनेनं हिंदुत्वाची व्याख्या त्यांची खूप बदललेली आहे. नाही हे फक्त औरंगाबादमध्येच नाही, हे खरं म्हणजे आता याचा विचार आपल्याला राज्य स्तरावर करावा लागणार आहे. जिथे जिथे 2 शिवसैनिक समोर आलेले आहेत राज्याच्या मतदारसंघामध्ये, तर तिथे साधारणपणे विभाजन जसेल तसं होतं आहे. त्यामुळं हा जो एक डाव खेळला गेला होता की उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ठीक आहे तो हिंदुत्वाशी संबंधित नाही आहे, आता आपण त्याची चर्चा करायला नको. खरं म्हणजे 2 हिंदुत्ववादी पक्षाचीच आपण चर्चा करू. मुंबईचा बेल्ट असेल किंवा मराठवाड्याचा बेल्ट असेल, या दोन्ही बेल्टमध्ये शिवसेना ज्या स्ट्रॉंग पद्धतीनं फाईट करते आहे तिथं प्रचंड प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात जे सरळ एकेकाळी भाजपसोबत मतदान होतं तर त्याचं विभाजन 50-50% होत आहे, काही 60% होतं आहे, 60-40 असं होतं आहे. त्यामुळं हा मोठा वोट बँक फुटलेली आहे आणि त्याचा निकालावर प्रचंड मोठा परिणाम महाराष्ट्रामध्ये होईल असं वाटतं. नक्कीच. त्यालाच तोच धागा पकडून मी तो पुढचा प्रश्न असा आहे की संजय सिरसाटांनी जो व्हिडिओ दाखवला ज्यामध्ये खैरे सांगतायत की मी त्यांना सांगतो 5 वेळेस तुम्ही नमाज पडायला पाहिजे किंवा त्यांच्या प्रार्थनेबद्दल बोलतायत आणि तो व्हिडिओ सगळीकडे त्यांनी सांगितलं खैरेंनी असं खैरे बघा असं करताय आणि खैरे जे आहे ते खैरुद्दीन झाले, चांद झाले, मग असं हिनवलं आणि त्याच्या प्रत्युत्तर म्हणून जे चंद्रकांत खैरेंचे जे सगळे कार्यकर्ते आहे समर्थक आहे त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या चित्रपटातला एक सीन ठेवला की काही मुस्लिम धर्मीय बाळासाहेब ठाकरेंना भेटायला जातात आणि त्यांनी नमाजची वेळ होती तर ठाकरे त्यांना मातोश्रीतच नमाज पडायला देतात किंवा जागा देतात आणि इथं नमाज पडा म्हणतात. तर त्यामुळं हा जो मुद्दा आहे सर जसं म्हणतायत की शिवसेनेची बदललेली भूमिका जी आहे, त्यांचं जे सॉफ्ट हिंदुत्व आहे किंवा त्यांना सगळ्यांना घेऊन चालणारं हिंदुत्व आहे त्याच्या विरुद्ध जे आहे शिंदे सेनेची शिवसेना असं दाखवते की आम्ही जरा जहाल हिंदुत्व आहे आणि त्यानंतर त्याचा परिणाम या सगळ्या मतदारसंघावरती मतदानामध्ये कसा असेल. नक्की हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे देवा आपण विचारलेला. याचं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की जो आता सध्या फाईट करतोय उमेदवार ते आहेत इम्तियाज जलील आणि त्यांनी ह्या सगळ्या पलीकडे जाऊन एक वेगळीच भूमिका मांडली. त्यांनी असं स्पष्ट केलं जेव्हा चंद्रकांत खैरेंचा व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यानंतर इम्तियाज जलील यांनी जे केलेलं विधान आहे ते अत्यंत महत्त्वाचं आणि बोलकं आहे की ते खरं म्हणजे दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांनी लक्षात घेतलं पाहिजे कारण तो प्रचंड मोठं आव्हान दोन्ही शिवसेनेसमोर आहे. त्यांनी अत्यंत स्पष्ट सांगितलं की मी त्याच्या आधी असं बोललो होतो, मी वारंवार बोलतो आणि आज परत सांगतो की जसं जसं निवडणूक जवळ येते तसं या पक्षांना जात आणि धर्म याच्या पलीकडे दुसरं काही आठवत नाही. याचा अर्थ तुम्ही जिथं खान विरुद्ध बाण म्हणत होते तिथं इम्तियाज जलील सारखा यांचा उमेदवार सांगतो की तुम्ही धर्माच्याच नावावर राजकारण करतात, फक्त तुम्हाला तिथं दुसरे मुद्दे सापडत नाही. तर हा एक फार मोठा टोला दोन्ही उमेदवारांना त्यांनी लावून दिलेला आहे. कारण शेवटी तुम्ही दोन्ही उमेदवार जर ह्याच मुद्द्यावर येणार असतील आणि मग आमचंच हिंदुत्व श्रेष्ठ आहे तुमचं हिंदुत्व तुमचं खोटं आहे असं होणार असेल तर तिथं ते विभाजन तर होणारच आहे. परंतु सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे की इम्तियाज जलील यांचं म्हणणं की तुम्ही धर्माचा मुद्दा काढता आणि त्याच्या पलीकडे जाऊन धर्माच्या मुद्द्याशिवाय हे दुसरं काहीच बोलत नाही. तर यांनी आता किती दिवस धर्माच्या मुद्द्यावर धार्मिक याच्यावर बोलायचं. बरं औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये जिथं मुस्लिम मतदान निर्णायक आहे ते एका बाजूला पडल्यानंतर हिंदू उमेदवार पडतो असं गणित हिंदुत्ववादी पक्ष सतत मांडत आले, त्यांचा विचार येतो. तर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये एक स्ट्रॅटेजिकल भाग म्हणून आपण मान्य करूया किंवा त्यांना राजकारण करायचं. शेवटी त्या मुस्लिम वोट बँक असेल हिंदू वोट बँक असेल तिथं वोट बँकेचं राजकारण केलं जातं आहे. पण इतर मतदारसंघाचं काय जिथं मुस्लिम मतदान हा निर्णायक नाही आहे त्या ठिकाणी सुद्धा असंच बोललं जाईल का? हा आजच्या आपल्या चर्चेचा खरं म्हणजे खरा महत्त्वाचा विषय आहे. हा म्हणजे नक्कीच म्हणजे त्याच्यामधनं की जात धर्मावरती आणि त्याच्यावरती किती दिवस बोलायचं म्हणजे सगळ्या नेहमी जे होतं इम्तियाज जलीलांना किंवा MIMला हिरवा साप म्हणायचे आणि इकडनं जे असायचे तर ते कायम खान आणि बाणचं राजकारण होतं. नमस्कार, MC न्यूज चॅनलच्या गल्ली दिल्ली या इलेक्शन स्पेशल शोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता सगळ्याकडच्या जागांचा प्रश्न सुटला आहे आणि निवडणुकीच्या फ्युअरला एकदम जोरात सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या या 2 मतदारसंघांवरती आज आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत MCNचे सल्लागार संपादक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संजयजी वरकट सर. आपलं स्वागत आहे. सर, निवडणुकांचा जो फ्युअर म्हणता येईल किंवा खऱ्या अर्थानं जी वातावरण तापायला लागतं ते तापलंय
कारण विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधारी पक्ष असतील, मोदी, शरद पवार, उद्धव ठाकरे सगळ्यांनी जोरदार प्रचार करायला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे रोज नवीन बाईट्स, नवीन त्यांनी दिलेले जे सगळ्या आश्वासनं आणि त्याच्यावरती केलेली टीका आणि टीकांना प्रत्युत्तर असं सगळं सुरू झालंय. पण आज आपण बोलणार आहोत आपल्या 2 मतदारसंघांविषयी. एक छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ आणि दुसरा आहे जालना मतदारसंघ. औरंगाबाद आणि जालन्यात आजची परिस्थिती काय यावर ते आपण बोलतोय. तर सुरुवात करूयात औरंगाबादवरनं. सर, औरंगाबादमध्ये जे आहे ती तिरंगी लढत आहे की चौरंगी, आणि आजचं चित्र कसं आहे? नक्कीच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ आता त्याचं ध्रुवीकरण वाढायला लागलेलं आहे. जसं निवडणूक जवळ येतच तसं, आणि प्रत्येक बाजूनं ध्रुवीकरण होतंय. आता सगळ्यात मोठं चांगली गोष्ट ज्याला म्हणता येईल आपल्याला तर ती ही आहे की औरंगाबादची एकेकाळची निवडणूक म्हणजे खान विरुद्ध बाण अशी लढाई मानली जात होती. या निवडणुकीमध्ये तो विषय कुठंच राहिलेला नाही, ही एका दृष्टीनं खूप चांगली गोष्ट आहे. पण दुसऱ्या बाजूनं असं जरी असलं तरी अजूनही हिंदुत्वाच्या पॉकेटवर ज्यांचं राजकारण आहे किंवा हिंदुत्ववादी, कट्टर हिंदुत्ववादी कोण तुमच्यापेक्षा आम्ही का आमच्यापेक्षा तुम्ही, याच्यामध्ये ज्या 2 शिवसेनेमध्ये वाद लागलेला आहे किंवा भारतीय जनता पक्षामध्ये आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेमध्ये जो वाद सुरू झाला आहे, हे कट्टर शिवसेना हिंदुत्ववाद कोणाचा आहे, तर त्याच्यामध्ये अजूनही ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अजूनही त्यांनी तो मुद्दा लावून धरलेला दिसतो. त्यामुळं त्यांनी चंद्रकांत खैरे यांचा एक जो आता व्हिडिओ व्हायरल होतो आहे सध्या की मुस्लिम समाजाच्या बैठकीमध्ये त्यांनी प्रार्थना स्थळामध्ये मुस्लिम समाजाने कशा पद्धतीनं काय आचरण करायला पाहिजे अशा पद्धतीचा तो व्हिडिओ आहे आणि तो दाखवला गेला शिवसेनेचे जे प्रवक्ते संजय शिरसाट यांच्याकडून. त्याची सध्या रंगतदार चर्चा आहे. आपला मुद्दा हा आहे की याच्यामध्ये मतपरिवर्तन काय होऊ शकतं, तर याच्यामध्ये जास्तीत जास्त जो हिंदुत्ववादी मतदार आहे आणि जो मूळ बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहे त्यांनी खैरेंच्या विरुद्ध मतदान करावं आणि ते पूर्णपणे नवीन शिवसेना जी एकनाथ शिंदेची त्यांच्या बाजूने यावं, हा त्यांचा एक पवित्र असू शकतो. पण तसं होईल का, हा आजच्या चर्चेचा आपला विषय आहे. तर असं होण्याची अजिबात मला वाटतं शक्यता नाही. त्याचं मुख्य कारण असं आहे की खैरेंनी जरी असं विधान केलेलं असलं आणि तो व्हिडिओ जरी दाखवला तरी आत्ताची परिस्थितीमध्ये गावागावामध्ये जेव्हा ग्रामीण भागामध्ये आपण बघतो चित्र, तर साधारणपणे चंद्रकांत खैरे यांचा जो वोट बँक आहे त्या वोट बँकेला फार त्याच्यामुळे धक्का लागत नाही. त्यामुळं परिस्थिती जैशी ती तशीच आहे. आपण जो आत्ता प्रश्न विचारला की तिरंगी लढत होईल का चौरंगी, तर हा एक फार कळीचा मुद्दा आहे. कारण चौथे जे उमेदवार आहेत हर्षवर्धन जाधव, तर त्यांना सुरुवातीला मागच्या वेळेस पण अशाच पद्धतीनं सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्याकडे निग्लेक्ट केलं होतं त्यांना किंवा ते काही फार मतदान घेणार नाही. परंतु त्यांच्या मतदानामुळेच काय मागच्या निवडणुकीमध्ये सगळं निकालाचं चित्र पण पालटलं आणि निकालही लागला. आत्ताच्या परिस्थितीमध्ये मागच्या वेळी जे हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत आहे त्यांचं असं मत आहे की इम्तियाज जलील पडायला पाहिजे. असं हे जे राजकारण सुरू आहे हिंदुत्ववादी, कट्टर हिंदुत्ववादी पक्षाचं, तर ते ग्राउंड लेवलवर ते सक्सेस होताना दिसत नाही. कारण इम्तियाज जलील यांची वोट बँक त्यांच्यासोबत आहे. अशा परिस्थितीमध्ये या 2 वोट बँकेचे मोठ्या प्रमाणात विभाजन झालेलं आहे. आता हर्षवर्धन जाधव यांची जो पॉकेट वोट आहे तर त्यांचा पण असा एक सूर येऊ लागला हळूहळू. आता तो किती कन्वर्ट होतो इलेक्शनपर्यंत तो सांगता येत नाही, परंतु साधारणतः मला असं लक्षात येतं आहे की थोडं जे मतदान आहे की ते मराठा समाजाचं मतदान आहे ते परत हर्षवर्धन जाधव यांच्याकडं डायव्हर्ट व्हायला लागलेलं आहे. आणि तसं जर झालं तर हा फार मोठा धोका खैरेंना, सगळ्यात जास्त धोका नंबर 2ला संदीपान भुमरेला. कारण आपला असं अजूनही मत आहे की खैरे विरुद्ध इम्तियाज जलील अशीच ही लढत होणार आहे. नक्कीच, म्हणजे जी लढत आहे ती सध्या आजच्या घडीला, जरी आज आपण 1 मेला बोलतोय, 1 मेच्या दिवशी जर जी आहे तर आजच्या लढतीकडं मागच्या काही 6-7 दिवसांचा ट्रेंड किंवा रोजचा येणारे बाईट्स, रोजच्या होणाऱ्या प्रचार सभा याच्याकडे बघितलं की एक कानोसा घेतला तर असं जाणवतं की जी लढत आहे ती खैरे वर्सेस इम्तियाज अशी आहे. म्हणजे चंद्रकांत खैरे यांच्या विरुद्ध इम्तियाज जलील अशी लढत आहे. आणि या सगळ्यांच्या अराउंडिंग आता बाजूबाजूला ज्या घटना घडतील, म्हणजे त्याच्यामध्ये संदीपान भुमरेने जर प्रचारात आघाडी घेतली तर मग ती उद्या भविष्यात भुमरे वर्सेस इकडे इम्तियाज जलील होईल. पण त्याच्यात अजून 2 जे हिडन फॅक्टर आहे, सरांनी त्याच्यापैकी एक जे बोलले आहे की त्यांनी सांगितलं की मागच्या वर्षी जी आहे ट्रॅक्टर सगळ्यात जास्त पळालं होतं हर्षवर्धन जाधवांचं आणि सगळे निवडणुकीचे बदलले होते. तर यावर्षी ग्रामीण भागातनं हर्षवर्धन जाधवची परत चर्चा सुरू झाली आहे, ती नाकारता येणार नाही. आणि दुसरा जो त्यातला अजून एक मुद्दा आहे की इथला वंचितच्या उमेदवाराबद्दल जो संभ्रम होता तो पण अफसर खान पण जरा त्यांचंही त्यांच्या पद्धतीनं फिरणं सुरू आहे. त्यामुळं ह्या 2 गटाकडे अफसर जे आहे ते इम्तियाज यांची किती मतं खातात आणि त्याच्यावरती हा सगळा पुढचा भाग आधारित असणार आहे. त्याच्यात सरांनी एक उल्लेख केला की 2 दिवसापूर्वी याच्या आधी जी स्पर्धा होती की कोण कट्टर हिंदुत्ववादी, अगदी खरं,
पण आताची स्पर्धा म्हणजे स्पर्धा म्हणण्यात आता तो काय झालंय की थोडंसं मवाळ म्हणजे असणार आणि शिवसेनेनं हिंदुत्वाची व्याख्या त्यांची खूप बदललेली आहे. नाही हे हे फक्त औरंगाबादमध्येच नाही, हे खरं म्हणजे आता याचा विचार आपल्याला राज्यस्तरावर करावा लागणार आहे. जिथे जिथं दोन शिवसैनिक समोर आलेले आहेत राज्याच्या मतदारसंघामध्ये, तर तिथे साधारणपणे विभाजन जसेल तसं होतं आहे. त्यामुळं हा जो एक डाव खेळला गेला होता की उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ठीक आहे तो हिंदुत्वाशी संबंधित नाही आहे, आता आपण त्याची चर्चा करायला नको. खरं म्हणजे दोन हिंदुत्ववादी पक्षाचीच आपण चर्चा करू. मुंबईचा बेल्ट असेल किंवा मराठवाड्याचा बेल्ट असेल, या दोन्ही बेल्टमध्ये शिवसेना ज्या स्ट्रॉंग पद्धतीनं फाईट करते आहे, तिथं प्रचंड प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात जे सरळ सरळ एकेकाळी भाजपसोबत मतदान होतं, तर त्याचं विभाजन 50-50% होतं आहे, काही 60% होतं आहे, 60-40 असं होतं आहे. त्यामुळं हा मोठा वोट बँक फुटलेली आहे आणि त्याचा निकालावर प्रचंड मोठा परिणाम महाराष्ट्रामध्ये होईल असं वाटतं. नक्कीच. त्यालाच तोच धागा पकडून मी तो पुढचा प्रश्न असा आहे की संजय सिरसाटांनी जो व्हिडिओ दाखवला ज्यामध्ये खैरे सांगतायत की मी त्यांना सांगतो 5 वेळेस तुम्ही नमाज पडायला पाहिजे किंवा त्यांच्या प्रार्थनेबद्दल बोलतायत आणि तो व्हिडिओ सगळीकडे त्यांनी सांगितलं खैरेंनी असं असं खैरे बघा असं असं करताय आणि खैरे जे आहे ते खैरुद्दीन झाले, चांद झाले, मग असं हिनवलं आणि त्याच्या प्रत्युत्तर म्हणून जे चंद्रकांत खैरेंचे जे सगळे कार्यकर्ते आहे समर्थक आहे त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या चित्रपटातला एक सीन ठेवला की काही मुस्लिम धर्मीय बाळासाहेब ठाकरेंना भेटायला जातात आणि त्यांनी नमाजची वेळ होती तर ठाकरे त्यांना मातोश्रीतच नमाज पडायला देतात किंवा जागा देतात आणि इथं नमाज पडा म्हणतात. तर त्यामुळं हा जो मुद्दा आहे सर जसं म्हणतायत की शिवसेनेची बदललेली भूमिका जी आहे, त्यांचं जे सॉफ्ट हिंदुत्व आहे किंवा त्यांना सगळ्यांना घेऊन चालणारं हिंदुत्व आहे त्याच्या विरुद्ध जे आहे शिंदे सेनेची शिवसेना असं दाखवते की आम्ही जरा जहाल हिंदुत्व आहे आणि त्यानंतर त्याचा परिणाम या सगळ्या मतदारसंघावरती मतदानामध्ये कसा असेल. नक्की हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे देवा आपण विचारलेला. याचं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की जो आता सध्या फाईट करतोय उमेदवार ते आहेत इम्तियाज जलील आणि त्यांनी ह्या सगळ्या पलीकडे जाऊन एक वेगळीच भूमिका मांडली. त्यांनी असं स्पष्ट केलं जेव्हा चंद्रकांत खैरेंचा व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यानंतर इम्तियाज जलील यांनी जे केलेलं विधान आहे ते अत्यंत महत्त्वाचं आणि बोलकं आहे की ते खरं म्हणजे दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांनी लक्षात घेतलं पाहिजे, कारण तो प्रचंड मोठं आव्हान दोन्ही शिवसेनेसमोर आहे. त्यांनी अत्यंत स्पष्ट सांगितलं की मी त्याच्या आधी असं बोललो होतो, मी वारंवार बोलतो आणि आज परत सांगतो की जसं जसं निवडणूक जवळ येते तसं तसं या पक्षांना जात आणि धर्म याच्या पलीकडे दुसरं काही आठवत नाही. याचा अर्थ तुम्ही जिथं खान विरुद्ध बाण म्हणत होते तिथं इम्तियाज जलील सारखा यांचा उमेदवार सांगतो की तुम्ही धर्माच्याच नावावर राजकारण करतात, फक्त तुम्हाला तिथं दुसरे मुद्दे सापडत नाही. तर हा एक फार मोठा टोला दोन्ही उमेदवारांना त्यांनी लावून दिलेला आहे, कारण शेवटी तुम्ही दोन्ही उमेदवार जर ह्याच मुद्द्यावर येणार असतील आणि मग आमचंच हिंदुत्व श्रेष्ठ आहे तुमचं हिंदुत्व तुमचं खोटं आहे असं होणार असेल तर तिथं ते विभाजन तर होणारच आहे. परंतु सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे की इम्तियाज जलील यांचं म्हणणं आहे की तुम्ही धर्माचा मुद्दा काढता आणि त्याच्या पलीकडे जाऊन धर्माच्या मुद्द्याशिवाय हे दुसरं काहीच बोलत नाही. तर यांनी आता किती दिवस धर्माच्या मुद्द्यावर धार्मिक याच्यावर बोलायचं. बरं, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये जिथं मुस्लिम मतदान निर्णायक आहे ते एका बाजूला पडल्यानंतर हिंदू उमेदवार पडतो असं गणित हिंदुत्ववादी पक्ष सतत मांडत आले, त्यांचा विचार येतो. तर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये एक स्ट्रॅटेजिकल भाग म्हणून आपण मान्य करूया किंवा त्यांना राजकारण करायचं. शेवटी त्या मुस्लिम वोट बँक असेल, हिंदू वोट बँक असेल, तिथं वोट बँकेचं राजकारण केलं जातं आहे. पण इतर मतदारसंघाचं काय जिथं मुस्लिम मतदान हा निर्णायक नाही आहे त्या ठिकाणी सुद्धा असंच बोललं जाईल का? हा आजच्या परंतु रावसाहेब दानवेच विजय होतील अशी शक्यता वर्तवली जात होती. पण हळूहळू ही निवडणूक आता अत्यंत रंजक अशा पद्धतीनं बदलायला लागलेली आहे आणि कल्याण काळेंचं पारडं आता जड होताना दिसायला लागलेलं आहे. त्याच्यामुळं हा निकाल पण अनपेक्षित असू शकतो, कारण मराठवाड्यामध्ये सगळीकडेचे आता मतदानाचा जो पॅटर्न होतो आहे तर तिथं साधारणतः महाविकास आघाडीकडं जो वोटर डायव्हर्ट होतो आहे त्याची आपल्याला दखल घ्यावी लागणार इतपत तो आहे आणि मला असं वाटतं की भाजपमध्ये सुद्धा याची चर्चा नक्कीच सुरू झाली असेल. सर, आजच्या काही बातम्या आहेत की म्हणजे पैठण किंवा काही भागामध्ये जे आहे तर शिवसेनेकडनं यांचं जे काम आहे रावसाहेब दानवे यांचे जे कार्यकर्ते आहेत ते करत नाही आहेत किंवा 2 दिवसापूर्वीची बातमी होती आणि सगळ्यांनी चालवली होती की अर्जुन खोतकरांनी अद्यापही यांचं काय नाराजी आहे. एकाच मंचावरती दोघं होते पण दोघांमध्ये अबोला होता आणि अर्जुन खोतकर एक मोठा फॅक्टर असणार आहे, कारण ते त्यांना सांगितलं की त्यांना असं नेहमी जी उघड चर्चा होती की ईडीचा धाक दाखवून त्यांना शिंदे सेनेमध्ये नेलं गेलं आहे आणि उद्धव ठाकरेंना त्यांनी शेवटचा फोन केला होता, तो बी सगळ्यांना म्हणजे सगळ्या मीडियात असणार आहे, ओपन असणार आहे. मी आज पक्षप्रमुखांशी बोललो आहे, माझं दुःख सांगितलं आहे, मला जायचं नाही पण जावं लागतंय असं त्यांनी भर प्रेसमध्ये सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी आज जी आहे
ते यांचं काम करणार नाही का करतील यावरती जी आहे ती संदिग्धता आहे या सगळ्या परिस्थितीकडे नाही कसं नाही बघता? आता हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने सगळ्या आमदार दोन पक्ष फोडले आणि 40 आमदार 50 आमदार त्यांच्या बाजूने वळून घेतले. एक स्ट्रॅटेजिकली भाग म्हणून विचारलं तर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा याची म्हणजे प्रचंड नाराजी आहे. पण काही वेळेस एक युद्धरचना जेव्हा वरतून निर्णय ठरतो तेव्हा सैनिकांनी फक्त ऑर्डर फॉलो करावे असं असतं. तर त्या पद्धतीने भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की आता आपण निर्णय घेतला, आपण फार पुढे निघून आलेलो आहोत, त्याच्यामुळे तुम्हाला आता पक्ष काम करायचं आणि नरेंद्र मोदींना जर परत आपल्याला जिंकायचं असेल आणि 400 पारचा आकडा करायचा असेल तर या बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही विसरून जा. पण आता याच्यात मुद्दा असा येतो की अर्जन खोतकर यांना खरंच आत्मीयता वाटणार आहे का 400 पार करायला पाहिजे, हा माझा महत्त्वाचा मुद्दा. मी तिथं आलो आता या मुद्द्यावर. आता दुसरं काय होतं, दुसरं असं आहे की जो माणूस जातानाच रडतो आणि त्याच्या अश्रू सगळ्या लोकांनी बघितलं की अगदी मनात नसताना सुद्धा ते एकनाथ शिंदे सोबत गेले आणि ते सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेले. त्यामुळं अशा पद्धतीनं सुद्धा ओढाओढी जर झालेली आज असेल तर ती सगळ्यात वाईट आहे. कारण कुणी 40 गेले तर 50 का जात नाही. पक्ष फुटल्यानंतर काही विषय नाही. कारण तोच प्रश्न उद्धव ठाकरेंच्या बाबतीतही आपण निगेटिव्ह पद्धतीने विचारू शकतो ना, किंवा इतके लोक तुम्हाला सोडून का गेले, इतके वर्ष सोबत असलेले. आपण त्यांना सुद्धा आपण एका बाजूने कधीच चर्चा करत नाही. इतके लोक आपल्याला सोडून जात असताना आपल्या लक्षात आलं नाही का, तुम्ही आत्मपरीक्षण का केलं नाही असं आपण त्यांना वारंवार विचारतो. इतके लोक गेले आणि त्याच्यातले काही सगळेच लोक नाईलाजाने गेले नाही, काही लोक खरोखर काही कारणाने गेलेले आहेत. तिथं पण ती फूट झालेली आहे, पण ती महाराष्ट्राला पटलेली नाही आहे. त्यामुळं आता अर्जुन खोतकरांचा मुद्दा जो आहे ते तर मनानं गेलेलं नाही त्यांच्या, हे सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना काय मेसेज द्यायचा तो गेलेला आहे. त्यामुळं तो गणित मी अशा पद्धतीनं मानतो की अर्जुन खोतकरांनी जरी उद्या प्रचारात रावसाहेब दानवेंसोबत बोलले का नाही बोलले का हा विषय फार गौण राहतो, पण त्यांच्या कार्यकर्त्यांना काय निरोप द्यायचा तो गेलेला आहे. दुसरं मनोज जरांगे पाटलांनी दोन्ही सांगितलं की महाविकास आघाडी आणि महायुती आम्हाला दोन्ही सारखेच आहे. पण त्यांनी असंही सांगितलं की ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला अशा उमेदवारांना तुम्ही पाडा. आता त्याच्यामध्ये त्यांनी महादेव जानकरांच्या विरुद्ध परभणीमध्ये तळ ठोकून हे केलं होतं. छगन भुजबळ जर उभे राहिले किंवा त्यांच्या परिवारातलं कोणी उभं राहिले तर आम्ही त्यांच्या विरुद्ध आंदोलन करू. तसंच त्यांनी रावसाहेब दानवेंना पण एक इशारा दिला होता की तुम्ही आमच्या गावातले पोस्टर फाडू नका, नाही तर आम्ही तुमचं घर बघायला जरी आलो तर काय होईल याचा विचार करा, मराठा आंदोलन करते. त्यामुळे तो एक, कारण तिथल्या लोकांनी येऊन मनोज जरांगे पाटलाची भेट घेऊन की आम्हाला रावसाहेब दानवेंचे भाजपचे कार्यकर्ते गावातले पोस्टर फाडतायत आणि मारहाण करतायत अशी चर्चा झालेली आहे. तर त्याचेसुद्धा सोशल मीडियावर हे मेसेज पास होतात आणि याच्यावरून मतदार ठरवतात. संजय वरकड किंवा देव शेजूळ असे मतदान ठरवत नाही किंवा आम्ही अशी चर्चा केल्यामुळे असंच मतदान होतं. शेवटी लोक हे ठरवतात. त्यामुळं हा एक ट्रेंड जालना जिल्ह्यामध्ये, जालना लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्या वेगानं आहे. त्यामुळं जालन्याची निवडणूक ही अत्यंत म्हणजे वेगळी ठरणार अशी चर्चा आता सध्या तरी आहे. नक्कीच, म्हणजे चुरसेची जी सरळ सोपी वाढणारी लढत एकदम रंजक बनली आहे हे आपल्याला सगळ्यांचं मान्य करावं लागेल. आणि जालन्यातले जे रिपोर्ट्स येत आहेत किंवा जालन्यातली जी चर्चा आहे ती म्हणजे आता सगळी गांभीर्याने घ्यायला लागले. त्याचं कारण आहे लढत रंजक होत चालली आहे. सर, शेवटचा जालन्यातला प्रश्न घेतो की त्याचं वेगवेगळ्या उमेदवारांमध्ये आपण चर्चा केली. तिथल्या ज्या या 2 उमेदवारांच्या लढतीमध्ये जे आहे की तिसरा जो याच्यामध्ये महत्त्वाचा फॅक्टर आहे वंचित, तिथं कसं कुणाचं मतदान खाईल किंवा वंचितची काय भूमिका असेल, वंचितमुळं काय बदल होऊ शकतात. आणि दुसरं ते मंगेश साबळेतून जो उभा आहे तो तरुण, तो पण मराठा आंदोलन म्हणून उभा आहे किंवा नंतर त्यानं भूमिकाही काय जाहीर केली की मला काही मनोज जरांगेचे फोटो कार्यकर्त्यांनी वापरू नये, पण मी एक सामान्य घरातला माणूस म्हणून निवडणूक लढवतोय. आणि त्याची पण त्याच्या भागामध्ये जी आहे थोडीफार क्रेज आहे. त्याच्याकडे ह्या 2 मुद्द्याकडे नाही नक्कीच. आता हा पण महत्त्वाचा विषय आहे, कारण तो फुलंब्रीच्या पट्ट्यामध्ये मंगेश साबळेंचं महत्त्वाचं काम आहे. त्यांनी काही आंदोलनं पण केलेली आहे आणि ते सतत चर्चेमध्ये असतात. तिथं काही लोकांच्या त्यांना सपोर्ट पण त्या भागातून मिळतो. त्यांना किती सपोर्ट पूर्ण मतदारसंघात किती मिळतो हा जरी घेऊन भाग असला तरी एका विशिष्ट पॉकेटमध्ये आणि इतर ठिकाणी तुरळक जरी मिळाला तर ते महत्त्वाचं मतदान ते घेऊ शकतात. त्यामुळे ती फाटाफूट होईल. वंचित बहुजन आघाडीचा अजून अंदाज तिथं नक्की येत नाही की नेमकं गणित त्यांच्या बाजूनं कसं जुळतं येते. त्यामुळं तो पण एक फॅक्टर महत्त्वाचा असेल. जसं आपण अफसर खानांच्या बाबतीत बोललो तसं जालन्यामध्ये सुद्धा वंचितचा फॅक्टर कल्याण काळेंना किती डॅमेज करतो याच्यावर पण रावसाहेब दानवेंची एक थोडीशी आशा अवलंबून आहे. कारण मी अशी शेवटची जबाबदारीने शब्द वापरतो आहे, कारण ती जवळपास ती तुल्यबळ लढतीमध्ये आलेली आहेत आत्ता कल्याण काळे. त्यामुळं वंचितनं जर फार जास्त मतदान खाल्लंच नाही तर रावसाहेब दानवे आणि कल्याण काळेमध्ये अत्यंत आधी त्यांनी 2009 फार 8-8.5 हजारच फरक होता. त्यामुळे रावसाहेब दानवे परत एकदा आता धोक्याची घंटा त्यांच्यासाठी आहे असं आपण विधान करू शकतो. म्हणजे निकाल लागल्यानंतर पण आपण त्या विषयावर सविस्तर बोलणारच आहोत. कारण
आपल्याला हे अंदाज मांडायचे म्हणजे आपण जबाबदारीपूर्वक बोलतो आहोत. एखाद्या उमेदवाराला आपण सावधही केलेलं आहे आणि आपणही आपल्यालाही माहिती आहे की आपण नेमकं काय सांगितलेलं आहे ते. त्यामुळं त्यांनी आता ते लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर कल्याण काळे यांनी ज्या पद्धतीनं आता मुसंडी मारायला सुरुवात केलेली आहे मतदारसंघामध्ये, तर ती प्रचंड वेगानं जात आहेत ते. त्यांनी ज्या गावामध्ये त्यांना मागच्या वेळेस तालुका वाईज आपण गणित मांडलेलं ते 57,000, 62,000, काही ठिकाणी 62,000, 59,000 अशा 3-3, 4-4 हजाराचा फक्त फरक होता मागच्या निवडणूक 2009च्या. म्हणजे कल्याण काळे जेव्हा निवडणुकीत होते, म्हणजे मागची निवडणूक म्हणजे मी कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे जेव्हा समोर ती लढत 2009ची असं त्याचा उल्लेख होतो आपला. त्यामुळे ती लढत तेव्हाही अटीतटीची झाली होती. त्यामुळे आज तर जास्तच अटीतटीची झालेली आहे. नक्कीच. म्हणजे ह्या ज्या दोन लढती आहे, इथं कोणीही आपल्या विजयाचं आज पक्क गणित बांधेल असं नाहीये. औरंगाबादची लढत असेल किंवा जालन्याची लढत असेल, औरंगाबादमध्ये तिरंगी, चौरंगी किंवा बहुरंगी लढत म्हणता येईल. जालन्यात जरी 1 to 1 लढत असली पण त्याचे एक अंगोरी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ही आजची परिस्थिती आहे. अजून 2 दिवसामध्ये काय काय बदल होतात, कुठल्या कुठल्या सभा होतात आणि मतदारांसमोर कुठले कुठले अजेंडे आपले उमेदवार मांडतात, त्याच्यावरती परत या मतदारसंघाचा निवडणुकीच्या आधी एकदा आम्ही त्या सविस्तर रिव्ह्यू किंवा सविस्तर विश्लेषण करण्याचा, लोकांचे मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आजचं चित्र औरंगाबाद जालन्यातलं कसं आहे हा मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला. उद्या शिर्डी आणि नगरवरती बोलणार आहोत. तोपर्यंत तुम्ही बघत राहा MCN न्यूज. गल्ली ते दिल्ली बघायला विसरू नका. उद्या शिर्डी आणि नगरवरती बोलूया. धन्यवाद.